मार्कुची चौकटली खबर 13वा अध्याय. येसू यूदन आराधना करावची गुडीपनु जवत राहतानी शिष्यनंपनु एकला मास्तरा देख किती मोठलाल गोटे हायतो आणि कितीक मोठलाल माड्या बांधून हायतो देख म्हणून म्हणला. तव येसू त्याता तू बांधून राहावचे मोठे माड्यांत देखतायस की गोटेवर गोटा एक काही उभा होय नसला ढकलून देवावचं पडते म्हणून त्याले सांगला. तव येसू यूदन आराधना करावची गुडीची पुढा राहावचे ओलिवला मनावच्या डोंगरावर बसला. त्या सांग त्याच्या शिष्याना पेतुरू याकोबू योहानू आणि आंद्रेया मनावच्या काही राहिले. येसू सांग कोणीच नाही राहतानी हे कवा होते तो आम्हाला सांग ते समदे घडवचे अंदी आम्हाला ओळखन काय म्हणून पूछले. तव येसू तुमचा कोणीच फसवे नसला राहा म्हणून त्याहले सांगला. का म्हणले ना कितीको जणा माझ्या नावाने येऊन मीच ख्रिस्तू हवं म्हणून सांगून कितीको जणांना फसू देते. तुम्ही लढाईंच्या बारेत आणि लढाईंच्या खबरींच्या बारेत ऐकल्यावर परेशान नको हवा ते चुके नसला होते पण तवास कली बुडावचं नाहीये. देशांचे आणि सरकारांच्या मदत लढाई सुरू होते कितीको प्रांतालंपा भूकंपम येतेत आणि महाग पडते म्हणले ना परसुद हवाचे बाईचं दुःख सुरू झाले म्हणले वनेस त्यासाठी तुम्ही हुशारीनं राहा. काही जण माणसं तुमचा मोठे पंचदीप हवाली करतेत. युद्धन मिरवच्या जागेंपा तुम्ही चाबुकिंकून धनके खावावचं पडते. महकून तुम्ही सरकारचे अधिकारीनांचे पुढा राजांचे पुढा उभा होऊन गवा सांगावचं पडते. अंदी तुम्ही चोकटले खबरीता समदे माणसांले प्रचार कराव. तुमचं बांधून प्रश्न पूसवसाठी धरून नेते ते तव तुम्ही काय बोलवयो चिंता नको करा. ते वक्ती तुम्हाला काय समजतेयो तेच बोला. कहा म्हणले ना तव बोलावचे तुम्ही नोहा निरुंपक आत्मास तुमकून बोलते. भाऊ भावता बाप लेखता मारून टाकावले हवली करते. पोरा मायबापांवर उठून त्यांत मारून टाकतेत. माझ करता समधी माणसा तुमचा काढून टाकतेत पण आखरीपर्यंत चित धरून राहावचे वालेता भगवंत वाचते. अनेक सुदृढ नसले भगवंताले पसंत नाही राहावचे दिन्स उभं नाही हववचे जागी उभं हववचा तुम्ही देखलेवर वाचवावचं वाला चोवते. युदय प्रांतमाप राहावचे वाले डोंगरांखोड धावाव. माडीच्या घरावर राहावचे वाले खलता उतरून आपणाचं कोणतंच रहो सामान आणवसाठी आपणाच्या घरात नाही जावाव. वावरंपा काम करावचे वाले आपणाचे कपडे आणवसाठी आपणाच्या घरांपा जावाव नाही. अय्यो ते रोजंपा दिवस राहिले बायांले आणि दूध पाजवावचे बायांले कितीको गोसा होते. ते घटना दवघाती नाही यावं म्हणून प्रार्थना करा. कहा म्हणले ना ते गोसेंचे दिवसा होते भगवंत कल्ली तर घडवावचे अंदीपणू अतवरी तिथला गोसा नाही झाला आता कवास नाही होये पण भगवंत ते रोजांचा हिसाब कमी केला. नाही म्हणले ना कोणीच चुकुले नसते. आपण निवुरले आपणाच्या माणसांसाठी ते रोजांचा हिसाब कमी केला. ते रोजंपा कोणीच रहो तुमचा हदेक ख्रिस्त येती हाय म्हणून नाही तो हदेक थती हाय म्हणून म्हणले ना ते नको नम्मा. कहा म्हणले ना चोरटे ख्रिस्तूना चोरटे प्रवक्ताना येऊन औचित्य ओळखना अनेक औचित्य चमत्कारा करून त्याहांच्या होईल तिथला भगवंत निवुरले वाल्यांता फसवाव म्हणून देखतेत. त्यासाठी तुम्ही हुशारीनं राहाव म्हणून हदेकाट समदे गोष्टींता तुम्हाला अंधीच सांगताव. ते रोजंपा ते तकलीफ झाल्यावर दिवस आंधर होते चंद्र काही त्याचा उजडू नाही दे आबरी पले चान्या पडतेत अनेक आबरी पराहावचे समदे ते रोजी हालतेत. तवा माणसाचा लेख मोठे शक्तीना अनेक महिमेना आबरीचे दल्यांवर येवचा माणसं देखतेत. तव तो आपणाचे धूतनंत धाडून भुईचे काटांपणू सुरू करून आबरीचे काटांपर्यंत चारही कोणंपणू आपण चुनवले वाल्यांता मिरवाव लावते. हे कटुंबरीचे झाडकून कहाणी शिका. त्याचे खांदे पाना कोडस्तम होवचं देखून उन्हाळ्याची वखत येवची हाय म्हणून तुम्ही ओळखता. तसे वनीस हे होवचं तुम्ही देखल्यावर तो जल्दीच येवचं हाय म्हणून तुम्ही ओळखता. मी खरंच सांगताव हे पिढी पर राहावचे वाले जिनगणी करत राहतानी हे समदे होतेत. आबर अनिक भुई नाश होतीन पण माझे गोष्टी कवच नाश नाही होते. थे रोज थे वखत कवई येतेयो सर्गपर राहावचे भगवंताचे धूतनले रहो लेखले रहो अनेक थे कोणालेच नाही ठावा. थे बापाले मात्रमुच ठावा. हुशारीनं राहा आणि तयार राहून प्रार्थना करा. थे वखत कवई येतेयो तुम्हाला नाही ठावा.
ते आपणाच्या घरात सोडून दूरचे देश जावचे वाले माणसाचे वनी राहते. तो आपणाच्या घरात नौकरांले हवाली करते. हर एक नौकराले एक काम हवाली करते. दरोट्याजवळ राहायचे वाले राखूत रहे म्हणून सांगते. घरचा मालिक कवा फिरून येतेयो तुम्हाला नाही ठावा. संध्याकाळी येतेयो, अर्धे रातच्यानं येतेयो, कोंबडा आरुतनी येतेयो, दिवस निघतनी येतेयो, कवा येतेयो तुम्हाला नाही ठावा. तो सडगणे येऊन तुम्ही झोपूत राहावचा तो देखते कायो. त्यासाठी जेते रहा, तयार रहा म्हणून मी तुम्हाला सांगताव. हेच समदेनले सांगताव.